जलगांव के चोपड़ा शहर में होली और धूलिवंदन के लिए रंग बिरंगे पिचकारी और विभिन्न रंगों की दुकानों की सजावट की गई, लेकिन बाजार में अपेक्षित ग्राहक नहीं दिख रहे हैं। सड़कों पर दुकान की व्यवस्था है, फिर भी ग्राहक कम होने से विक्रेता को आर्थिक गिरावट का सामना करना पड़ रहा है। पिछले वर्षों की तुलना में इस बार माटी के रंग, हर्बल कलर और पिचकारी की मुख्य रूपी की बिक नहीं रही है, जबकि रासायनिक रंगों का उपयोग लगभग बंद किया गया है। रंग और पिचकारी खरीदने के लिए ग्राहक आखिरी समय पर ही आते हैं, जिससे व्यापार धीमा पड़ जाता है। दादा, आता धुलिवंदन उद्या आहे, आपण कलर विक्रीसाठी आहे दुकान लावलेलं आहे. कुठले कलर आहे आणि कसं आहे ग्राहक? केमिकलचे नाही नाही. कधी लावला दुकान? आजपासून. कसं आहे ग्राहक येतात का घ्यायला? हा, येतात 10, 5, 20. पूर्वीपेक्षा या आता काय उत्साहामध्ये सण उत्साहामध्ये काय फरक जाणवतो का? मंदिर म्हणजे आधी जास्त विक्री होत होते, पहिले होतं, आता काही नाही. आता नाही. दादा, उद्या धुलिवंदन या निमित्त आपण कलर विक्रीसाठी ठेवलेले आहे. कुठले कलर आहे आणि कसं आहे ग्राहकांच्या प्रतिसाद? यावेळेस ग्राहकाचा प्रतिसाद जो आहे हा फार कमी आहे आणि पहिल्यासारखे आता काही गिऱ्हाईकी नाही आहे. लहान मुलं जास्त खेळतात आणि सगळे कलर हे जे आहे हे हर्बल आहे. केमिकल कलर आता कोणी घेत नाही आणि हर्बल कलर असल्यामुळे लावण्याची काही हरकत नाही, त्याचे काही साईड इफेक्ट होत नाही, काही त्रास होत नाही. आणि पिचकारी पण भाव जास्त वाढल्यामुळे काही एवढे जास्त प्रमाणात ती विक्री नाही. आधी किती दिवस आधी कलर विक्रीचे ठेवतं? पहिले 8 दिवस आधी विकत जायचे, पण आता 2च दिवसामध्ये. म्हणजे कुठेतरी सण उत्सवाचं कुठेतरी कमी वाटतंय का? आता पहिल्यापेक्षा सण जे आहे त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय दिवसांनी. कमी होत चाललंय.